ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूडवर बंदी घालण्यात आली आहे। मात्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाच्या वतीनं कारवाईसाठी अद्याप कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही। तर दुसरीकडे शाळेच्या 500 मीटरमध्ये स्टिंग एनर्जी ड्रिंकवर सुद्धा बंदीची घोषणा मंत्री नरहरी झिरवळ यांनी अधिवेशनात केली होती। याबाबत सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। राज्यातील सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्री, जाहिरात आणि प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे। राज्यातील शासकीय, अनुदानित, खासगी, निवासी त्याचबरोबर राज्य मंडळ, CBSE, ICSC आणि इतर सर्व मंडळाच्या संलग्न शाळांना सुद्धा हा आदेश लागू आहे। आयुक्त तुकाराम मुंडे यांनी 29 जुलैला याबाबतचा आदेश दिलाय। जंक फूडमध्ये वडापाव, समोसा, केक, पेस्ट्री, मैद्यापासून बनवलेले पदार्थ, पाकिटबंद चिप्स आदींचा समावेश आहे। अशा पदार्थाच्या सेवनामुळे बालपणीच लठ्ठपणा, पोषकत्वाची कमतरता, एनिमिया, एकाग्रता कमी होणं यासारख्या आजारांचा धोका संभवतो। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळा, उपहारगृह चालक, अन्न पुरवठादार आणि विक्रेत्यांवर कारवाईचे निर्देशही देण्यात आलेत। असं असलं तरी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाच्या वतीनं अद्याप याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। याबाबत सुरुवातीला शाळा व्यवस्थापन, पालक आणि विक्रेते यांची जनजागृती करण्यात येणार असून त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या कोल्हापूर कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली। तर दुसरीकडे राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिवेशनात याबद्दलची घोषणा केली होती। या आदेशाला सुद्धा कोल्हापूर विभागानं केराची टोपली दाखवली आहे। अद्याप लेखी आदेश प्राप्त नाहीत, त्यामुळे कारवाई करता येत नाही असं कारण कोल्हापूर कार्यालयाच्या वतीनं देण्यात येतंय। काहीही असलं तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हे दोन्ही नियम चांगले आहेत, त्यामुळे याची अंमलबजावणी सुद्धा तात्काळ होणं गरजेचं आहे। सध्या मात्र अशा पद्धतीची कोणतीही परिस्थिती दिसून येत नाही, त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाचा कोल्हापूर विभाग अजून सुस्त अवस्थेतच असल्याचं पाहायला मिळतंय।